मुंबईच्या पवईमध्ये घडलेल्या ओलीस नाट्यामुळे एकच खळबळ उडाली। आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर करत पोलिसांनी 17 मुलांसह 20 जणांची सुटका केली आणि त्यानंतर ओलीस नाट्याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत राहिली। अशातच संभाजीनगरच्या किशोर अग्रवाल यांनीही अनेक धक्कादायक खुलासे केलेत। किशोर अग्रवाल ओलीस नाट्य झालं त्या दिवशी सकाळी मुंबईतून संभाजीनगरला आले होते, पण त्याआधी 2 दिवस रोहितनं स्टुडिओत ऑडिशनच्या नावाखाली मुलांकडून ओलीस नाट्याची रिहर्सल करून घेतल्याची माहिती त्यांनी दिली। ओलीस ठेवल्यानंतर ओरडायचं कसं, शांत कसं बसायचं हेही सगळं त्यांनी रिहर्सल करून घेतल्याचं किशोर अग्रवाल यांनी सांगितलंय। त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। रोहित आर्या या इसमानं मुंबईमध्ये त्याच्या मागण्यांसाठी काही मुलांना होस्टेज केलेलं होतं। त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे अभिनेता रील स्टार किशोर अग्रवाल सुद्धा होते। ज्या दिवशी ही सगळी घटना घडली त्याच दिवशी त्यांनी आर्याचा निरोप घेतला होता आणि 2 दिवसांनी पुन्हा येतो असं सांगितलं होतं। मात्र 2 दिवस तिथे जे वातावरण होतं ते काहीसं संशयास्पद होतं असं किशोर अग्रवाल यांना आढळून आलंय। होस्टेज झाल्यानंतर पळापळ कशी होते, लोकांना थांबवायचं कसं, अडवणूक कसं करायची, चित्रपटाचा सीन आहे असं सांगून हे सगळं रिहर्सल त्यांनी करून घेतलं होतं। बरोबर आहे? मला सांगा काय सीन होता, 2 दिवस तुम्ही काय काय अनुभवलं तिथे? सर, मला 28 आणि 29 तारखेला 2 दिवस त्यांच्याबरोबरच होतो। दिवसभर आमच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर जेवण वगैरे केलं आम्ही, सगळं आहे। तर कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर अशा ठिकाणी सगळे लहान मुलं आले होते। तर त्यांच्या जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था केलेली होती, सगळं वातावरण छान होतं। पहिल्या दिवशी तयारी वगैरे काही झाली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळी तयारी केली। एका शाळेमध्ये मुलं किडनॅप होतात आणि बाहेरून पालक त्यांना आरडाओरड करतात आणि जे अर्धी मुलं येतात अर्धे आतमध्येच राहतात अपहरण झाल्यासारखं, आणि बाकीची मुलं आम्ही घेऊन पळतो। असा सीनचा आम्हाला ते एक्झिट सीन म्हणून त्याचं आमचं रिहर्सल चालू होतं, वर्कशॉप चालू होतं। असं म्हणजे जे काही घडलं तिथं त्या सगळ्याची तयारी, आता जे घडलंय ते आपण सगळं ऐकलंच आहे। त्या सगळ्याची तयारी सुरू होती, रोहित आर्या तयारी करून घेत होता असं काहीसं चित्र? सर, आत्ताच्या या बातम्यांनी हे असं पाहून मला असं जाणवायला लागलं की कारण हे सगळी त्यांची ही पूर्व तयारी होती सगळी अशी। पण मला सांगा, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होते असं वाटत होतं असं काहीसं करेल? म्हणजे एखादा माइंडसेट असतो ना की डोक्यात काहीतरी सुरू असतं, हा माणूस असं काहीतरी करेल, तो कन्फ्यूज असतो किंवा काहीतरी वेगळा विचार करत असतो, असं काही जाणवलं होतं? नाही सर, असं काहीच जाणवलं नाही असं म्हणजे। पण या गोष्टीवरून नंतर दुसऱ्या दिवसाची जी तयारी होती, त्याने ते ग्लासला सेन्सर लावले, लॉक मागितले शटरला लावायला, आम्ही सांगितलं लॉकची काय गरज होती वगैरे, त्यांनी ते लॉक वगैरे आताचं प्रकरण पाहून त्यांनी ही वर शिड्यावर जाताना त्यांनी सेन्सरचे बल्ब लावले होते। ही सर्व त्याची ही पूर्व तयारी होती असं जाणवतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।